गाईज, आपण आलो प्रति बालाजी मंदिर केतकावळे आपल्या आजच्या प्रवासाच्या पहिल्या स्थळावरती. बघू शकता आपण आजूबाजूची निसर्गरम्य वाट जी आपल्याला त्या मंदिराकडे घेऊन जाणार आहे. जसजसं आपण पुढं जातो आहे तसतसं ही जी शोभेची झाडं आहेत ती आपल्याला अजून जिवंतपणाची जाणीव करून देत आहेत. जसजसं आपण पुढं जातो आहे बघू शकता आपण पार्किंगची सोय एका बाजूला आपल्याला दिसते. त्यानंतर सिक्युरिटी मार्गदर्शन करताना दिसत आहेत बऱ्याचशा गाड्यांना. जसजसं आपण पुढं जातो आहे तसं तिथली चप्पल स्टँड उत्तम सोय करून ठेवलेली आहे. प्रवाशांसाठी पार्किंग व्यवस्थित केलेलं आहे. जसं बघू शकता आपण हे प्रति बालाजी मंदिर पुणे आसपासच्या परिसरासाठी लोकांसाठी श्रद्धेचं ठिकाण आहे. त्यामुळे भरपूर गर्दी आपल्याला इथं बघायला मिळते. मंदिराला प्रवास जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो. पुण्याहून हे केतकावळे या गावी हे मंदिर स्थित आहे. तिथं जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. पुण्याहून मंदिरापर्यंत सुमारे 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे. सह्याद्रीच्या रांगेत वसलेले हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे. त्यामुळे प्रवासासाठी अत्यंत आनंददायी प्रवास आपल्याला जाणवतो. मंदिराला एक वेगळा इतिहास लाभलेला आहे. मंदिर हे पुण्याच्या नैऋत्येला सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर वसंत ट्रस्ट या संस्थेने बनवलेले आहे. तिरुपती बालाजीच्या प्रमुख मंदिराची भावना आणि श्रद्धेने प्रेरित होऊन पुण्यातील या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर बांधण्याची उद्दिष्टे ही होती की तिरुपती देवळाच्या जाऊ न शकणारे भक्त तिथे जाऊन आपल्या श्रद्धेचे पालन करू शकतात. मंदिराची रचना पाहताना आपण बघू शकतो सुंदर असं तळ दिसते आपल्याला समोर. त्यानंतर प्रति बालाजी संरचनेप्रमाणे करण्यात आले. येथे आलेले भक्त बघू शकता मंदिराची भावना अनुभवून घेऊ शकतात. जसं की आपलं तिरुपती बालाजी मुख्य मंदिर आहे आंध्रचं, त्यानुसार या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे. प्रति बालाजी मंदिर हे एक धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे इथं स्वच्छतेच्या वरती खूप कटाक्ष टाकलेला दिसतो. सुंदर असं नक्षीकाम दिसते आपल्याला समोर, जिथं देवदेवतांचे स्टॅच्यू बघायला मिळत आहेत. भरपूर भाविकही जमलेले दिसत आहेत. सुंदर अशा ठिकाणी आपण आलेलो पाहायला मिळतोय. हॅलो गाईज, आपलं नेक्स्ट ठिकाण आहे राजगड किल्ला. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला. जसं आपण बघू शकता एंट्रीच्या वेळेसच आपल्याला आजूबाजूची झाडं सांगून जात आहेत की निसर्गरम्य असं ठिकाण आहे. सुरुवातीलाच आपण एक निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आलो केतकावळे बालाजी. त्यानंतर आपण दुसरं ठिकाण निवडले रायगड. खरं तर हा ट्रेक राजगड किल्ल्यावर चाललाय आपण. बघू शकता आजूबाजूची गावं निसर्गाने नटलेल्या अशा ठिकाणी या गावात राहण्याचं सुख काही वेगळंच आहे. हा पूल सांगून जातोय की नदी नाले इथला जीवन प्रवास अतिशय सुंदर बघायला मिळतोय. झाड्या झुडपांमुळे इथला रस्ता सुंदर असा वाटेने आपण क्षेत्रात बरंच पावसाळी भाग असल्यामुळे इथली शेती बऱ्यापैकी भात शेती आपल्याला आजूबाजूला बघायला मिळते. जसजसं आपण पुढं जातोय किल्ल्याची वाट जसजशी जवळ येते रस्ता अरुंद होताना दिसतोय. गाव वाटेने आपण चाललो. जसजसं वरती जाऊ तसं वाटा छोट्या छोट्या होत जातील
आणि किल्ला दृष्टिक्षेपात यायला वेळ लागणार नाही आहे. आपण ज्या स्पीडने चाललो आहे त्या स्पीडने मला वाटतं आजच हे तिन्ही आपली ठिकाणं आपण पूर्ण करू असा मला विश्वास आहे. माझ्या मित्रांनी हा खूप मोठा वेढा उचलला आहे तिन्ही क्षेत्र एकाच दिवशी पूर्ण करायची. पण बघूयात, आपण त्याने ठरवलं तर तो करतोच. त्यामुळं आपण इथं चाललो आहे आता राजगडला. दुसरं ठिकाण आहे आपलं. वेळ झाली 12. बघू शकता इथं हॉटेलसुद्धा आहे. खाण्याची उत्तम सोय गडाच्या पायथ्याला. पाण्याची सुद्धा सोय या ठिकाणी आहे. पाण्याचं बॉटल पावसाळ्याच्या दिवसात इथं धबधबे बऱ्याच प्रमाणावरती बघायला मिळतात. ते दृश्य अगदी विहंगम आपल्याला आढळून येतं. आपण आता जसं गडाच्या जवळ चाललो आहे तसं गड दृष्टिक्षेपात येताना हळूहळू झाडांच्या पानांच्या आजूबाजूने आपण पाहू शकतो की गड आपल्याला दिसायला लागला आहे. आपली ही पायवाट, आता आपला प्रवास सुरू होतोय खडतर पायवाटेने. जसजसं आपण वरती जातोय तसतसं पाऊलवाट विकट होताना दिसते. बघू शकता आपण वादळ वाऱ्यात महाराजांच्या सैन्याने जसं या वाटेने प्रवास केला तसं तर आपल्याला जमणार नाही मित्रांनो. पण जसं आपण आत्ताची पिढी बघतोय की हळूहळू पावले टाकत गडावरून उतरताना दिसते, तीच एनर्जी आपल्याला जशी आपण जाताना घेऊन जातो तशी त्याच एनर्जीने आपण परत येतोय का हे बघू शकता. आपण सगळे कंटाळलेले दिसतात पण त्याच एनर्जीने आपल्याला परत यायचं आहे. कारण आपल्याला अजून एक शेवटचा टप्पा जो की अवघड टप्पा आहे या ट्रेकचा, ज्यात तोरणा किल्ल्यावरती आपल्याला जायचं आहे. पण त्याआधी आपण आलो आहे राजगडवरती, त्यामुळे आपण राजगडची माहिती घेऊया. जसं वरती आलो आहे बघू शकता वाट अजून बिकट होत चालली आहे. निसरडा असा रस्ता, चिखलात पाय घसरून पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की शूज, ट्रेकिंगचं साहित्य सगळं सोबत घेऊन या. पाण्याची बॉटल खालूनच जिथं व्यवस्था आहे तिथून घेऊन या. इथं बरेचसे बोर्ड वन विभागाने लावलेले आहेत. कचऱ्यासाठी डस्टबिन वगैरे सुद्धा ठेवलेले आहे, तिथं कचरा टाका. बघू शकता आपण हिरवळीतून दाटलेला वाट काढत आपण वरती गडाच्या दिशेने मार्गक्रमण होत होत अखेर आपण गडाच्या मध्यभागी आलेलो आहोत. बघू शकता हा निसर्गरम्य असं दृश्य. मी शोध घेतोय तो तोरणा किल्ल्याचा, जो की राजगडवरून दिसू शकतो असं मला सांगण्यात आलेलं आहे. आणि बघू शकता आपण निसर्ग संपन्नता इथली. कधी काय करतोस तू? कधी काय करतच नाही. समोर एक तलाव दिसतोय आपल्याला. तलावाची ही रचना बघून आपल्याला जाणवतं की शिवकालीन तलाव हे बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून केलेले आढळत आहेत. जसं की बरेच वर्षे पाणी टिकून राहण्यासाठी त्यांनी व्यवस्थित जसं बांधकाम आधीच्या शिवकालीन भागात बघायला मिळतं तसंच बांधकाम आत्तासुद्धा दिसतंय. बरेचसे वन्यजीव या पाण्यावरती
पाणी प्राशन करून जगताना आपल्याला दिसत आहेत. आपण बघू शकता वानर सेना तिथे दिसते आपल्याला. मी मानवाबद्दल नाही बोलत आहे, वानर सेनेबद्दल बोलते. त्यानंतर आपण वरती आल्यानंतर बघू शकता एक मंदिर आपल्याला दिसतंय, जे की रामेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला गर्दी दिसते कारण विसाव्यासाठी लोक आधार घेत आहेत या मंदिराचा. मंदिराच्या बाहेरच्या साईडला नंदी दिसतोय आपल्याला. नंदीला प्रणाम करून आपण आतमध्ये शिरल्यानंतर साईडला एक पद्मावती मंदिर आपल्याला बघायला मिळते. आतमध्ये महाराजांची सुंदर सुबक अशी मूर्ती दिसते. खूप गर्दी आहे इथं. जिथं महाराज दिसत आहेत तिथं विसावा घेताना बरेचसे त्यांचे धारकरी. त्यानंतर आपण आलो आहोत महाराणी सईबाई निंबाळकर यांची लेक राजे भोसले यांची सून यांची समाधी आपल्याला बघायला मिळते. जी त्यानंतर आपण पाहतोय पद्मावती तलाव. या तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराज ज्यावेळी पाणी साठ्यासाठी जागा बघत होते त्यावेळी खूप पाऊस होता आणि हा साठा साठवण्यासाठी ज्यावेळेस सैनिक स्थळ शोधत होते त्यावेळेस महाराज पाऊस सुरू होता त्यामुळे ते इथं या जागी पद्मावती मंदिराच्या शेजारी आले आणि त्यावेळी त्यांना पाणी साठा होऊ शकतो अशी या तलावाबद्दल माहिती आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळते. अशा प्रकारे तलाव बघू शकतो निसर्ग सौंदर्य. पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्यात पाय बुडवून प्रवासी तलाव झाल्यानंतर आपण चालू माचीकडे. त्याआधी आपण पाहिजे सदर दिसते आपल्याला. किल्ल्याच्या पश्चिम भागात ही माची एक प्रचंड लांबीची संजीवनी माची आपण पाहत आहोत. तिच्या टोकाशी सखोल खिंड आहे. संजीवनी माचीवरून सह्याद्री पर्वताची रांग अगदी जवळून पाहता येते. आपण जसं बघतोय समोर एक निसर्गरम्य ठिकाण, पलीकडे डोंगरांच्या रांगाच रांगा, डोंगरांच्या रांगातून वाट काढत असलेली नदी आणि त्यात दिसणारी ही संजीवनी माची, दिसणारा बुरुज, त्याचबरोबर साईडला असलेली तटबंदी. हे सगळं बघून आपण आलोय तोरणा किल्ला. बघू शकता आपण तर आता खूप थकलेलो आहे आणि तरी हा किल्ला चढण्याचा प्रयत्न आपण करतोय. किल्ला दिसतानाच प्रचंड दिसतोय पण आमच्यातल्या शिवबांचा मावळा या गोष्टी, या अनुभव, ही सह्याद्री हे अनुभवताना आम्हाला एक प्रेरणा देतोय की हे तुम्ही करू शकता. जसं की म्हणलं जातं करूया तोरणा किल्ल्याला. बघू शकता पायवाटेचे पायाने ढेकळं दगडं तुडवत आपण वरती चाललेलो. आजूबाजूची झाडी, आजूबाजूच्या डोंगर रांगा, तसेच
निळाशार असा आकाश आपल्याला प्रेरणा देते की आपण अजून तीव्रतेने हा किल्ला पूर्ण करावा. जसं की बघू शकतो आपण पार्किंगसाठी खाली गडाच्या पायथ्याला सोय. त्यानंतर आपण जसं वरती जाऊ तसं आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे. त्यामुळे गडाच्या बुरुजच आपल्याला त्या काळी किल्ल्याचं तटबंदीचं संरक्षण करताना दिसायची, जिथून टेहाळणी करताना महाराजांचे मावळे पूर्ण किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवायचे. जसं आपण वर चढतोय तसं किल्ल्याची भव्यता प्रचंडता अनुभवताना आपल्याला जाणवते. जसं की आपल्याला माहिती आहे की किल्ल्याच्या इतिहासात सांगितलं जातं की ह्या किल्ल्याचं नाव आहे प्रचंडगड. नावातच येतं आहे प्रचंडता. थोडंसं आपण या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलूयात. किल्ले तोरणा महाराजांचा हा पहिला किल्ला. महाराजांनी या किल्ला बांधून स्वराज्याचं तोरण बांधलं. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध किल्ला ज्याला प्रचंडगड असंही म्हटलं जातं. जसं मी पहिल्यांदाच सांगितलं, दिसतानाच तो प्रचंड दिसतोय, त्यामुळं किल्ल्याचं नाव प्रचंडगड पडलं असावं. हा किल्ला पुण्याच्या नैऋत्येस सुमारे 50 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या रांगेत अगदी दिमाखात दिसतोय आपल्याला. समुद्र सपाटीपासून सुमारे 1405 मीटर, जसं की फूटमध्ये सांगायला झालं तर 4603 फूट उंचीचा असलेला हा किल्ला शिवकालीन इतिहासातील हा फार महत्त्वाचा किल्ला मानला जातो. किल्ल्याचा इतिहास सांगताना आपण बघतो की हा किल्ला शिलाहार किंवा यादव काळ या काळात किल्ल्याची स्थापना झालेली असावी असा अंदाज लोकांचा आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1643 साली केवळ अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी आपल्या ताब्यात घेतला. हा त्यांच्या स्वराज्याचा पहिला किल्ला. या किल्ल्याने स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली. तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर या किल्ल्याची भरपूर दुरुस्ती केली महाराजांनी. किल्ल्याचे सामरिक महत्त्व वाढवले. तोरणा किल्ला जिंकताना शिवाजी महाराजांना खजिन्याच्या स्वरूपात सोन्याचे दागिने मिळाले. याचा उपयोग पुढे राजगड किल्ल्याच्या बांधकामासाठी करण्यात आला. शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड यासाठीच ठेवले असावे, कारण किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आणि बलवान दिसतो. जसं की आपल्याला जाणवतं आत्ता तर आम्हाला हा किल्ला चढताना प्रामुख्याने जाणवते, कारण आम्ही राजगड चढून उतरून पुन्हा आम्ही या किल्ल्याच्या प्रवासाकडे निघालो आहे. पण हे पण आपण करूया. तसंच या किल्ल्याला पेशवेकालीन सुद्धा महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या पश्चात तोरणा किल्ल्याचा उपयोग पेशवे कालखंडातही झाला. मराठा साम्राज्याच्या पतनानंतर 1818 साली हा किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. इंग्रजांनी किल्ल्याच्या संरचनेत फारसा बदल केला नाही. किल्ल्याची रचना जशी आहे, वेल्हे गावातून या किल्ल्याच्या पायथ्यात सुरू होतो. दुसरा मार्गसुद्धा आहे या किल्ल्याला. मार्गोबा दरवाजापासून हा दुसरा किल्ला तयार होतो. पण जसं की आपण बघतोय आता आपल्यासमोर जो दरवाजा दिसतोय, त्या दरवाजातून आपण एंट्री करणार आहोत. त्याआधी बघूयात निसर्गरम्य परिसर आजूबाजूचा. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा. आज आम्ही 3 ठिकाणी गेलेलो आहोत.
सर्वप्रथम आम्ही प्रति बालाजी मंदिर या ठिकाणी गेलो, नंतर राजगडला गेलो. राजगड चढल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही तोरणा किल्ला जाऊ शकतो की नाही जाऊ शकत, पण आम्ही नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करतच या किल्ल्यापर्यंत आलेलो आहोत. तरी या व्हिडिओचं सर्व श्रेष्ठ योगदान हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही या व्हिडिओचा शेवट करत आहोत. धन्यवाद.